जेव्हा मन दुःखी असेल आणि एकटं पडल्यासारखं वाटेल तेव्हा नक्की ऐका हा व्हिडिओ। कोणाच्या समोर इतकंही झुकू नका की तो तुम्हाला गुलाम समजायला लागेल। मनाचे नाते खूप विचित्र असतात। सगळ्यात जास्त तेच रडतात जे मनापासून नातं निभावतात। प्रेमामध्ये सगळ्यात जास्त खोटी वचन दिले जातात। स्वतःच लढावी लागते आयुष्याची लढाई, कारण इथे साथ देणारे कमी आणि ज्ञान देणारे जास्त आहेत। आयुष्यातील काही दुःख असे असतात जे जगू देत नाहीत आणि काही कर्तव्य अशी असतात जी मरू देत नाहीत। जर तुम्ही कोणत्याही माणसाला स्वतःच्या डोक्यातून काढू शकत नसाल तर याचा अर्थ असा आहे की तो माणूस सुद्धा तुमची आठवण काढत आहे। तुम्ही कितीही चांगले कर्म करा पण तुमची स्तुती फक्त स्मशानातच होते। शेवट काहीही होऊ द्यात पण खेळ मात्र कधीही मोठा खेळा। न मी गोड आहे न बनण्याचा कधी प्रयत्न करतो, पण खरं हेच आहे की दुसऱ्यांना नेहमी मी कडूच वाटतो। जे काही तुमच्याकडून हिसकावून घेतलं जात असे समजा ते तुमचं कधी नव्हतंच। जी मजा स्वतःची ओळख बनवण्यामध्ये आहे ती दुसऱ्यांची सावली बनून राहण्यामध्ये नाही। वेळ तर वेळ आल्यानंतरच बदलते, पण माणूस कोणत्याही वेळी बदलू शकतो। पैशांमुळे मिळालेला आनंद थोड्या वेळासाठी राहतो, पण आपल्या लोकांमुळे मिळालेला आनंद आयुष्यभर राहतो। नातं मनापासून असो किंवा नसो, पण विश्वास मात्र मनापासून ठेवला पाहिजे। आयुष्यामध्ये संपण्यासारखं काहीही नसतं। नेहमी एक नवीन सुरुवात तुमची वाट पाहत असते। बाहेरून मजबूत दिसणारे लोक आतून खूप कमजोर असतात। किती नशीबवान असतात असे लोक ज्यांच्याजवळ आजही त्यांचे आपले लोक असतात। पस्तावा भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता भविष्यकाळ सावरू शकत नाही। त्यामुळे वर्तमानाचा आनंद घेण्यातच खरं सुख आहे। रडल्यामुळे माणूस कमजोर होतो ही खोटी गोष्ट आहे। रडल्यावर तुटलेला माणूस शेवटी सगळ्यात जास्त मजबूत होतो। लोक तुमच्याबरोबर राहतील आणि तुमचा फायदाही घेतील आणि त्यांची गरजसुद्धा पूर्ण झाल्यानंतर तुमच्यामधील त्रुटीसुद्धा लोकांना सांगायला सुरुवात करतील। आयुष्यामध्ये इतकंही बिझी होऊ नये की आपले लोकच आपल्यावर नाराज होतील आणि इतकेही फ्री होऊ नका की तुमची इज्जतच संपून जाईल। आजच्या जमान्यामध्ये कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवली तर मनसुद्धा तेवढे जास्त दुखावेल। काय माहीत कितीनं बोललेल्या गोष्टी बरोबर घेऊन जातील लोक। खोटं बोलतात लोक की रिकाम्या हाताने आले आणि रिकाम्या हाताने जाणार। तुमच्या आयुष्याचे नियम बदला। ज्याला तुमची कदर नाही त्याच्यासाठी रडणं बंद करा, मग ते कोणीही असो। हे जग खूप विचित्र आहे। प्रेमाच्या गोष्टी तर खूप करते, पण चालते आपल्या स्वार्थावर। चुकीचे ते नाही ज्यांनी धोका दिला, चुकीचे तर तुम्ही आहे ज्यांनी त्यांना संधी दिली। कोणाचीही तेवढीच कदर करा जेवढी ते तुमची करतात।
आयुष्यामध्ये असा जीवनसाथी निवडा जो तुमच्या बोलण्यापेक्षा तुमचा शांतपणा समजून घेईल. अशा माणसाला कधीही तुमचं महत्त्व कळणार नाही, ज्याच्यासाठी तुम्ही कोणत्याही वेळेला हजर राहतात. सांभाळून ठेवा तुमचे नाते जगापासून. आपण नेहमीच पाहतो सुंदर नात्यांना नजर लागताना. बुद्धिमान लोक सारखेच प्रत्येक गोष्टीवर चिडत नाहीत आणि जे सारखेच चिडत राहतात ते बुद्धिमान नसतात. माझ्या एकट्या राहण्याचं एक कारण हेही आहे की मला खोट्या लोकांवर नातं तोडायला भीती वाटत नाही. जो समजून सुद्धा घेईल आणि समजावेल सुद्धा, या जगामध्ये अशा नात्यांपेक्षा प्रेमळ कोणतंही नातं असू शकत नाही. कधीही कोणाला त्याच्या भूतकाळावरून पारखू नका, कारण लोक शिकतात, बदलतात आणि पुढे जातात. जगातील सगळ्यात ताकदवान माणूस तो आहे ज्याचं स्वतःवर नियंत्रण आहे. रिकामा खिसा घेऊन निघा कधी घराबाहेर. भ्रम दूर होईल तुमचा इज्जत कमावल्याचा. या जगामध्ये जो माणूस जेवढं जास्त ॲडजस्ट करतो त्याला तेवढे जास्त ॲडजस्ट करायला लावले जाते. कधीकधी दुःख एवढं वाढतं की दुःख होणंच बंद होतं. नात्यांच्या गप्पांमध्ये काही लोक इतके कच्चे असतात की लोक खेळ खेळत राहतात आणि ते नातं निभावत राहतात. एका माणसाला गमावण्याच्या भीतीमुळे लोक सारखं त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट गमावतात. ज्यांच्यावर बऱ्याच वेळा आपण नाराज होतो त्यांच्याबरोबरच नातं मनापासून असतं. गमावल्यानंतरच लक्षात येते किती किमती होती ती वेळ, ते नातं आणि ती व्यक्ती. आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की मनामध्ये असलेल्या सगळ्या इच्छा संपून जातात आणि मन म्हणतं जे चालू आहे, जसं चालू आहे बस चालू द्या. गरजेचे नाही की नेहमी वाईट कामांमुळेच दुःख मिळतं. बऱ्याच वेळा प्रमाणापेक्षा जास्त चांगलं वागलं तरी त्याची किंमत चुकवावी लागते. तुटलेलं मन तुटलेल्या काचेप्रमाणे धोकादायक बनतं. मग ते कोणावरही भरोसा करत नाही आणि कोणाकडूनही प्रेमाची अपेक्षाही करत नाही. नात्यांमध्ये जेव्हा जिद्द आणि अहंकार येतो त्यावेळी ते दोघेही जिंकतात आणि नातं हरतं. भावनेमध्ये वाहत जाऊन कोणालाही आपली कमजोरी सांगणे सर्वात मोठा मूर्खपणा असतो. त्रास होणं कशाला म्हणतात? जेव्हा मनामध्ये बोलण्यासारखं खूप काही असतं आणि बोलणं शांत होतं, पण समजून घेणारं कोणीही नसतं. साथ देणारा माणूस कधीही परिस्थिती पाहत नाही आणि परिस्थिती पाहणारा माणूस कधीही साथ देत नाही. या नात्यांच्या दलदलीतून कसे बाहेर निघणार जेव्हा प्रत्येक कटकारस्थानाच्या मागे आपलेच असतात? जेव्हा कोणाचाही दुटप्पी चेहरा समोर येतो तेव्हा त्याचा नाही तर स्वतःचाच राग येतो. कोणतीही वाईट सवय असो किंवा चुकीचा माणूस असो, त्याची सवय लागली तर आयुष्य बर्बाद होतं. कधीकधी एका चुकीच्या माणसामुळे आपल्याला पूर्ण जगाचा तिरस्कार वाटायला लागतो. हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.